अजय बोलतोय। हो बरोबर, त्यांचंच घर। फोन ठेव, फोन ठेव। हो हो हो, काय सांगताय काय वकील साहेब? अहो पण हे असं कसं झालं? मी तर सुरुवातीला बरोबर हप्ते भरत होते बँकेचे। अरे देवा, अहो पण मग कसं कळलं नाही? केवढे पैसे भरावे लागतील? काय? बरं ठीक आहे, मी बघते। हो हो मी बघते। हे म्हणजे अतिच झाला। म्हणजे ह्यांची बँक बुडाली आणि दुसऱ्या बँकेला जाऊन मिळाली, ही काय आपली चूक आहे का? आजपर्यंत ताईने सगळे इन्स्टॉलमेंट्स व्यवस्थित भरलेले होते ना? हो ना, आणि काही कळवलंही नाही त्यांनी आधी। अगं त्यांनी नोटीस पाठवली होती, पण आपल्या अलिबागच्या ऍड्रेसवर। अरे काय बोलू म्हणजे काय? असं गप्प राहून काय होणार आहे? आपण जर काहीच केलं नाही ना, तर सगळी प्रॉपर्टी त्या बँकेच्या घशात जाईल। नाही नाही अर्जुन, अरे ते लोनचे पैसे आपल्याला ताबडतोब भरावेच लागतील। मी नाही भरू शकत। अरे अर्जुन, अरे काय विचारतेय मी? काय विचार केलायस तू? काय नाही सुचत मला। एवढा काय विचार करायचा? काय हरकत आहे जर आपण ही प्रॉपर्टी मायाताईंच्या नावावर केली तर? तसंही त्या या घरात राहणार आहेत आणि आपणही, आणि आपलं जे काही आहे ते मायाताईंचं आहे, आणि मायाताईंचं जे काही आहे ते आपलं आहे, हो ना? आर्या, निघालो ग। अर्जुन, अर्जुन, टिफिन आज पण विसरलास ना? तू आहेस ना आठवण करून द्यायला। बरं ऐक, ऍडव्होकेटला भेटायला विसरू नको। हो नक्की। माया देशमुख आहेत का घरी? हो, आपण? मी ॲडव्होकेट सातपुते, तुमच्या अलिबागच्या प्रॉपर्टीच्या संदर्भात बँकेकडून आलोय। ओ मायाताई। काय ग आर्या? ताई भेटायला आले तुम्हाला। नमस्कार, मी ॲडव्होकेट सातपुते, तुमच्या अलिबागच्या प्रॉपर्टी संबंधात बँकेकडून आलोय। बसा ना अर्जुन, बस। बोला। तुमच्या जमिनीवर आणि प्रॉपर्टीवर बँकेने जप्ती आणली आहे, त्याचीच नोटीस द्यायला आलोय। हे काय बोलताय तुम्ही वकील साहेब? काल फोन आला आणि आज जप्ती? अहो, महिन्याभरात तुम्हाला 4-5 नोटीस आल्या असतील, ही शेवटची नोटीस आहे। तुम्ही ही नोटीस घ्या, त्याच्यावर सही करा आणि मला जाऊ दे। नाही थांबा वकील साहेब, कसं आहे, त्यांना असं म्हणायचं होतं की यावर काही तोडगा आहे का? पहिला म्हणजे या बँकेचं कर्ज पूर्णपणे भरून टाका, नाहीतर तुमच्या नावावर जर दुसरी एखादी प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट दुसऱ्या एखाद्या बँकेतून कर्ज करून या बँकेचे पैसे भरा। छे, काय प्रश्न आहे? ही प्रॉपर्टी तुमच्या नावे करायची, एवढंच ना? मी तयार आहे। तुम्ही एक काम करा वकील साहेब, प्रॉपर्टी अगेन्स्ट प्रॉपर्टी असं लोन करू। वाह, मस्त, खूप चांगला काम केलास। व्हेरी गुड, व्हेरी गुड। अहो साहेब, खूप टॅलेंट आहे हो माझ्याकडे, पण काय ना संधीच मिळत नाही। तुमच्या ओळखीने बघा ना कुठेतरी फिल्म इंडस्ट्रीत। फिल्म इंडस्ट्री? बघतो बघतो, एखाद्या टीव्ही सिरियल मध्ये तुला काम नक्की मिळवून देईन। देवा, देवा, ही काय वेळ आणलीस रे माझ्यावरती? देवा, तू काहीतरी कर रे। आर्या आणि अर्जुन दोघ जण त्यांची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती करायला निघालेत, पण मला त्यांची प्रॉपर्टी नकोय। तू दुसरा काहीतरी मार्ग काढ देवा, दुसरा काहीतरी। माफ कर देवा, दुसरा काही पर्यायच नाहीये माझ्याकडे। आता वाईट वागायचंच ठरवलंय म्हटल्यावर करणार काय मी? माफ कर मला, पण माझ्या बरोबर राहा बाबा।